चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावर 5 दिवसात योग्य ती कारवाई करू वरिष्ठांचे आश्वासन। चोपडा शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांचे त्वरित निलंबन व्हावे या मागणीसाठी काल चोपडा शहरात समस्त गोरक्षक व सकल हिंदू संघटनांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांनी सहभाग घेतला। गोरक्षक व हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला। श्रीराम मंदिरापासून सुरू झालेली ही रॅली मेन रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली। चौकात रोहित निकम, गजेंद्र जयस्वाल व संजय शर्मा यांनी उपस्थितांना संबोधित केले। यावेळी वक्त्यांनी केजीएन कॉलनीत सुरू असलेल्या कत्तलखान्यांवर व गोरक्षकांवर होत असलेल्या हल्ल्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। तसेच पीआय मधुकर साळवे यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी वरिष्ठांकडे करण्यात आली। यासंदर्भात रोहित निकम व संजय जी शर्मा यांनी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली। पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी 5 दिवसांत चौकशी करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन दिले। संजय जी शर्मा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पीआय साळवे यांच्यावरील कारवाईची मागणी केल्यानंतर सर्व हिंदू संघटनांचे पदाधिकारी व गोरक्षकांनी महाराज चौकात ठिय्या मांडला। त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी पुन्हा दूरध्वनीद्वारे 5 दिवसांत चौकशी करून त्वरित निर्णय घेण्याची ग्वाही दिली। पोलीस अधीक्षकांच्या आश्वासनानंतर वरिष्ठांचा मान ठेवून आंदोलकांनी रॅलीचे समापन केले। तसेच चोपडा तहसीलदार व पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांना निवेदन देऊन मोर्चा तात्पुरता स्थगित करण्यात आला। महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील, चोपडा, जिल्हा जळगाव। पीआय मधुकर साळवे हे त्यांच्या भ्रष्ट मार्गाने गो हत्या करणाऱ्या कसायांचे त्यांचे टांगुल चालन करत मुस्लिम तुष्टीकरण करायचं, गोरक्षकांवर खोटे गुन्हे दाखल करायचं असला प्रकार करतायत। पोलीस विभागाला काळीमा फासवणाऱ्या पीआय मधुकर साळवे यांना निलंबित करावे व नुकतेच झालेले 70 गोवंश जे पीआय मधुकर साळवेंनी संगनमत करून हातात आलेले गोरक्षकांच्या आणि पोलीस विभागाच्या ते पळवून लावणाऱ्या पीआय मधुकर साळवेंना निलंबित करा व त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी आज आम्ही इथं मोर्चा काढलेला आहे। वारंवार हिंदूंना द्वेषापोटी खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी, दंड करण्यासाठी त्रास द्यायचा, त्यांना तडीपार करायचा आणि दुसरीकडे 7-7, 8-8 गुन्हे दाखल झालेल्या कसायांना त्यांना पाठीशी घालायचं, हा असला प्रकार पोलीस विभागाला काळीमा फासणारा आहे। त्याला निलंबित करणं हे काळाची गरज आहे आणि ते व्हायलाच पाहिजे। ते नाही झालं तर या चोपडा शहरात जे कत्तलखाने चालू आहे, जे पोलिसांचं काम आहे की ते कत्तलखाने उद्ध्वस्त करायचं, नगर रचनेचं, नगरपालिकेचं, प्रशासनाचं काम आहे की ते उद्ध्वस्त करायचे, मात्र ते नाईलाजाने गोरक्षकांना, स्थानिक हिंदूंना जे राज्यात असलेल्या राज्यमाता दर्जा मिळालेल्या गोमातेला वाचवण्यासाठी पाऊल उचलावं लागेल। ही लज्जेची गोष्ट पोलीस विभाग व प्रशासनासाठी राहील। माझी परत हात जोडून सगळ्या प्रशासकीय अधिकारी, राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे, हा विषय गंभीर आहे, याला गंभीरतेने सोडवा। विनाकारण तुमचे हितसंबंध जपत ठेवू नका। हा विषयांतर होऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, तुम्ही पण प्रामाणिक प्रयत्न करा, ही विनंती। जय श्रीराम। गेल्या 2 दिवसापासून आपण सगळे चोपडेकर बघत आहोत। हे 2 दिवसच नाही, काही वर्षांपासून ज्या पद्धतीने गौमातेची तस्करी चालू आहे, तसेच येथील गौरक्षकांना जो त्रास देण्यात येत आहे, जो कंप्लेनंट आहे त्यांच्यावरतीच फिर्याद केली जाते, अशा पद्धतीने गौरक्षकांना त्रास होऊन राहिला आहे। अखंड हिंदू समाजाची इथं अस्मिता ही दुखावली जाते। आज गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिला गेलेला आहे, म्हणून आम्ही परवा पीआयना तसंच DYSPंना परवा देखील निवेदन दिलं। आज देखील सर्व सकल हिंदू समाजाने आता प्रांत साहेबांना, आपल्या तहसीलदार साहेबांना आणि DYSP साहेबांना आम्ही निवेदन दिलं आहे की ज्या अधिकाऱ्यांमुळे या सगळ्या चुका होत आहेत त्यांना ताबडतोब निलंबित करावे, ताबडतोब ॲक्शन व्हायला पाहिजे आणि यापुढे सर्वांनी खबरदारी घ्यायला पाहिजे प्रशासनातील लोकांनी की अशा पद्धतीने कोणी देखील अशा वृत्तीच्या लोकांना साथ द्यायला नाही पाहिजे। आणि जे पण बॉर्डरवरती तस्करी होते
तिच्यासाठी कडक कारवाई करून एक गौमातेसाठी देखील पथक ताबडतोब नेमण्यात यावं ही प्रमुख मागण्या आम्ही दोन्ही केलेल्या आहेत आणि त्यासाठी आम्ही आता त्यांना वेळ दिलेला आहे. लवकरात लवकर त्याच्यावरती ते काही निर्णय घेतील. आता ते SP साहेबांनी कलेक्टर साहेबांशी बोलून आम्हाला तर कळवणार आहेत.